नमस्कार, आपले महावार्ता लाईव्ह चॅनलमध्ये स्वागत आहे। रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटात विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने झालं सायकलचं वाटप। लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार हेलिकॉप्टर राईडमुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि आनंदाचं वातावरण। ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार दीप्तीताई प्रसाद भोगडे यांच्याकडून एक खास आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला। प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न झाले। तसेच कार्यक्रमात लकी ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या विद्यार्थ्यांना नवीन सायकलचे वाटप करण्यात आले, तर काही विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे। या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह हजारो पालकांची उपस्थिती होती। लकी ड्रॉद्वारे सायकल जिंकलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। विशेष म्हणजे हेलिकॉप्टर राईडचा अनुभव मिळणार असल्याने मुलांनी हा दिवस आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असेल असं बोलताना स्पष्ट केलं। ग्रामीण भागातील मुले पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमध्ये बसणार असल्याने आणि आकाशातून गावाकडे पाहण्याचा थ्रिल अनुभवणार असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। हा स्तुत्य उपक्रम दीप्ती भोगाडे ताईंच्या नेतृत्वात आणि आमदार बाबाजी काळे यांच्या पाठिंब्याने यशस्वी झाला। रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटाच्या परिसरातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांना नवी दिशा मिळेल असा विश्वास पालकांनी व्यक्त करताना ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील असे नाविन्यपूर्ण उपक्रम इतर ठिकाणी राबवले जावेत अशी अपेक्षा पालकांसह शिक्षकांनी व्यक्त केली। त्यांच्या उपक्रमाला जनमानसांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला। त्यामुळे दीप्ती भोगाडे यांचे दिवसेंदिवस पारडे जड होत चालले आहे। आमदार बाबाजी काळे यांनीही भोगाडे यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले। आपण मनापासून ऐकावं। आपल्या सर्वांना माहित आहे की या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये दीप्तीताई प्रसाद भोगाडे यांनी प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत 4-4, 5-5 वेळा या ठिकाणी येऊन आपलं मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर महिलांसाठी देवदर्शन असेल, पुरुषांसाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून असेल आणि वेगवेगळ्या माध्यमातून हा परिवार या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। त्याच पद्धतीने वापगाव आणि रेटवडी गणातील सर्व इच्छुक उमेदवार हे सुद्धा आपापल्या पद्धतीने प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे। सर्व विद्यार्थी पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण आहात। या तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षणाला प्रथम महत्व आहे आणि ते महत्व या ठिकाणी भोगाडे कुटुंब दीप्तीताई असतील यांना या ठिकाणी मान्य झाल्यामुळं त्यांनी ठरवलं की आपल्या या विद्यार्थिनीसाठी भविष्य काळात निवडून आल्याच्या नंतर एक आदर्श अंगणवाड्या असतील, आदर्श शाळा असतील, आपल्या शाळांचा परिसर असेल, कंपाऊंड असेल, चांगल्या प्रतीचा शिक्षक वर्ग असेल, शालेय व्यवस्थापन समित्या असतील, ग्रामपंचायती असतील, यांना विश्वासात घेऊन आपल्या या जिल्हा परिषद गटाच्या भविष्य काळात सर्व शाळा चांगला करण्याचा त्यांचा मनोदय आहे आणि त्या भूमिकेतून नक्कीच त्यांच्या हातून ते काम पूर्ण होईल। या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांची उमेदवारी फायनल असल्यामुळं आपल्या इच्छुक उमेदवारांना बरोबर घेऊन त्या संपूर्ण वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम करत आहे। आज हा कार्यक्रम करण्यामध्ये आयोजक, संयोजक या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि दीप्तीताई असतील आणि या ठिकाणी उपस्थित असणारे मारुतराव सातकर असतील, माऊली शेठ देरंगे असतील, दिलीप भाऊ दुबे असतील आणि इतरही इच्छुक उमेदवार आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। गावागावामध्ये प्रचाराकरिता फिरत असते। आपल्या जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती मी स्वतः जवळून पाहिलेली आहे। अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीयेत, जे आहेत ते खूप खरंच छान प्रकारे काम करत आहेत। काही ठिकाणी एक शिक्षक 2-2, 3-3 वर्ग चालवत आहे, परंतु अनेक ठिकाणी खरंच खूप छान गुणवत्ताधारक शिक्षक त्या ठिकाणी आहेत आणि ज्या ठिकाणी शिक्षक नाहीयेत त्या ठिकाणी गुणवत्ताधारक शिक्षक आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन। जिल्हा परिषद शाळेमध्ये दळणवळणाच्या सुविधा खरंच खूप नाहीयेत। वापगाव असेल, वापगावमध्ये मोठी शाळा आहे, तेथून चिजबाईवाडी असेल, जवळकी असेल, वाकळवाडी असेल, गुळाणी असेल, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी जातात, परंतु 2-2, 3-3 एसटी बदलून किंवा पायी प्रवास त्या ठिकाणी त्यांना करावा लागतो। तर या दळणवळणाच्या कोणत्या सुविधा माझ्या माध्यमातून तिथे उपलब्ध होतील याकडे कटाक्षाने लक्ष मी त्या ठिकाणी घालेल। बसेसचं नियोजन त्या ठिकाणी केले जाईल। अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहाची परिस्थिती खूप गंभीर आहे। खास करून मुलींसाठी स्वच्छतागृह त्या ठिकाणी निर्माण करणे हेही माझं त्या ठिकाणी उद्दिष्ट राहील।
लहान मुलांसाठी नवनवीन उपक्रम मला कसे शाळेच्या माध्यमातून भरवता येतील, राबवता येतील यासाठी नेहमीच कटिबद्ध मी राहणार आहे. आणि खरं पाहता मी जसं माझ्या अभ्यासक्रमामध्ये शिकले आहे, मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेलीच एक विद्यार्थिनी आहे. 7वी पासून पुढे पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा अभ्यासक्रम असतो आहे ना. 7वीच्या पुढच्या विद्यार्थिनींना पंचायत समितीच्या निवडणुका काय असतात माहित आहे ना, आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका काय असतात माहित आहे ना. मग आपल्या पालकांना सांगणं ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. ज्यांना समजत नसेल आपल्या पालकांना सांगा पंचायत समितीच्या निवडणुका काय असतात, पंचायत समिती सदस्य पुढे जाऊन काय काम करतो, किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य पुढे जाऊन काय काम करतो आणि त्यांना निवडून कोण देतं, हे सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या पालकांना सांगायचं आहे. कारण विद्यार्थी हा ह्या क्षेत्राचा पाया आहे. विद्यार्थ्यांनी जर पालकांना सांगितलं, जर सक्षम उमेदवार आपल्या भागामध्ये निवडून आला तर आपल्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगते. एक